उत्सवाचा तिसरा दिवस आहे, बरोबर? तर भारतामध्ये अनेक राज्य आहे आणि या राज्यांमध्ये अनेक सण हे साजरे केले जातात. मग या सणांची थोडक्यात माहिती आपले विद्यार्थी देणार आहे आणि त्याचे प्रोवर्ड्स काही भाषांमध्ये सादर करणार आहे. म्हणजे दक्षिण भारतातील विशेषतः तमिळनाडूमध्ये साजरा होणारा एक प्रमुख कापणीचा सण आहे, जो नवीन पिकांचा कापणीचा आनंद साजरा करण्यासाठी, सूर्यदेवाला समर्पित करण्यासाठी आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो. ज्यामध्ये गूळ आणि तांदूळ वापरून पोंगल नावाचा एक गोड पदार्थ शिजवून नैवेद्य दाखवतात आणि हा सण मकर संक्रांतीचा आसपास 6 दिवस चालतो. मराठी सण गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा सण आहे. महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. याला शाही वाहन संवत्सर किंवा युगादी असेही म्हणतात, जो नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. ओणम हा केरळचा एक प्रमुख सण आहे, जो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात चिंगम या मल्याळम महिन्यात साजरा होतो. राजा महाबलीच्या न्यायीपणा आणि पराक्रमाच्या स्मरणार्थ हा सण साजरा होतो. या दिवशी राजा महाबली पाताळातून पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेटायला येतात आणि अशी श्रद्धा आहे. घरांना रंग देणे आणि आकर्षक फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात. पारंपरिक खेळ आणि सापांच्या बोटींच्या शर्यती यांच्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. थिरुवाथिरा सारख्या पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले जाते. बैसाखी आणि लोहरी हे सण साजरे होतात, जे रबी पिकांच्या कापणीचा आनंद शेतकरी साजरा करतात. ज्यात पंजाब आणि हरियाणातील लोक स्वैर नववर्ष आणि नवीन पिकांचे गहू कापणीचा उत्सव साजरा करतात. तर मकर संक्रांती देखील भारतात फसल उत्सव म्हणून साजरा होते. बैसाखी हा पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे, जो स्वैर नववर्ष आणि नवीन गहू पिकांच्या कापणीचा आनंद साजरा होतो. तीज हा राजस्थानमध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो हरियाली तीज म्हणून ओळखला जातो. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या तिथीला येतो आणि भगवान शिव व देवी पार्वती यांच्या पुण्यमिलनाचा उत्सव साजरा करतो. या दिवशी महिला हिरवीगार साडी नेसून झोके घेऊन लोकगीत गाऊन आणि शिव पार्वतीची पूजा करून हा सण साजरा करतात. लोहरी हा पंजाबमध्ये साजरा होणारा हिवाळ्यातील आणि पिकांच्या काढणीचा महत्त्वाचा सण आहे, जो मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री 13 जानेवारीला साजरा होतो. यात लोक शेकोटी पेटवून तीळ, गूळ, शेंगदाणे अर्पण करून लोकगीते गाऊन आणि पारंपरिक पंजाबी खाद्यपदार्थ जसे मक्की, सरसोदा साग खाऊन आनंद साजरा करतात. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव गरबा आणि दांडियासाठी प्रतिष्ठा आहे. या काळात लोक पारंपरिक गुजराती पोशाख घालतात आणि देवीच्या भक्तीमध्ये नृत्य करतात. अनेक लोक देवीच्या विशेषासाठी गर्दीत सामील होण्यासाठी भेट देतात. गरबा हा नवरात्रीत साजरा होणारा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे. दुर्गा पूजा हा हिंदू धर्मातील पश्चिम बंगालचा एक प्रमुख सण आहे. महिषासुर म्हणजे व्हाईटवर विजयावर साजरा केला जातो. अनेक मराठी कुटुंबांमध्ये आणि सार्वजनिक मंडळामध्ये दुर्गा देवीची मूर्ती बसवून घटस्थापना केली जाते आणि विविध विधी केली जातात. यात देवीच्या 9 रूपांची पूजा, उपवास, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक क्रियांचा समावेश असतो, जेणेकरून भक्तांना आशीर्वाद मिळतात. मराठी भाषांची समृद्धी राष्ट्रांची समृद्धी आहे. थँक्यू. भाषाओं की समृद्धी राष्ट्र की समृद्धी है. थैंक यू. द प्रॉस्पेरिटी ऑफ लैंग्वेजेस इज द प्रॉस्पेरिटी ऑफ नेशन. ભાષા યોની સમૃદ્ધિ એ રાષ્ટ્ર યોની સમૃદ્ધિ છે. मैथिली भाषा समृद्धी देशक समृद्धी अच्छी. थँक यू. मल्याळम भाषा कल्लुडे समृद्धी यानो राज्य थिंटे समृद्धि. थैंक. उर्दू जुबान की तरक्की कौम की तरक्की है. थैंक यू.